नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण काही 2024 आणि 25 मधील महत्त्वाचे जे काही पुरस्कार आणि इतर प्रश्न आहेत, त्याच्यावरती आज नजर मारणार आहोत. याच्यामधील संपूर्ण व्हिडिओ हे IMP असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा संपूर्ण फायदा होणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर, अपडेट आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे. 2024 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्लादिमीर झेलेन्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हे झेलेन्स्की कुठले आहेत? तर युक्रेन या देशाचे. समोरचा आहे 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी. समोरचा आहे 2024च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट फिल्म पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कधीचा? 2024 या सालचा. त्याचं उत्तर आहे एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या हॉलिवूड चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा प्रश्न आहे 2024 मध्ये 13वे भारतीय खेलरत्न पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांना. समोरचा प्रश्न आहे 2024 साली पद्मविभूषण पुरस्कार हा कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सुनील गावस्कर यांना 2024चा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. समोरचा आहे 2024 मध्ये बेस्ट मेल ॲथलीट म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांना 2024 साठी बेस्ट मेल ॲथलीट म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे 2024 मध्ये बेस्ट फिमेल ॲथलीट म्हणून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे PV सिंधू यांना. मेलसाठी नीरज चोप्रा आणि फिमेलमध्ये PV सिंधू यांना बेस्ट ॲथलीट म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. समोरचा आहे 2024 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ICC द्वारा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली यांना. कधी? 2024 साठी सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू कोण आहे? तर विराट कोहली. समोरचा आहे 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडल हे कोणी जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांनी. समोरचा आहे 2024 मध्ये कोणत्या देशाने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे अर्जेंटिना या देशाने. समोरचा आहे 2024च्या WTA म्हणजेच वुमेन्स टेनिस असोसिएशन स्पर्धेत कोणत्या महिला टेनिस खेळाडूने नंबर 1 रँक मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे इगा स्विटेकीला नंबर 1 रँक मिळवलेले आहे. कशामध्ये? वुमेन्स टेनिस असोसिएशन स्पर्धेमध्ये. समोरचा प्रश्न आहे 2024च्या सर्वोत्तम पुरुष क्रिकेट खेळाडू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे जो रूट यांना. समोरचा आहे 2024च्या स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आला? त्याचं उत्तर आहे लिओनेल मेसी याला. समोरचा आहे 2024च्या ऑलिम्पिक ग्रीष्मकालीन स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झालेलं आहे? तर त्याचं जे आयोजन झालेलं आहे फ्रान्स या देशामध्ये. समोरचा आहे 2024 मध्ये 40वा पद्मश्री पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे अजय देवगन यांना 40वा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. समोरचा आहे 2024च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू पुरस्कारासाठी कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. कशासाठी? आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडू. समोरचा आहे 2024 मध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे नीरज चोप्रा यांनी. समोरचा आहे 2024च्या स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्कारासाठी किलियन पाम्बे यांनी लिओनेल मेस्सीचे नाव घेण्यात आलेलं असून त्यांना कोणत्या स्पर्धेने सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्यांना फिफा मार्फत सन्मानित करण्यात आलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे 2024च्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदक मिळवलेले आहेत? त्याचं उत्तर आहे भारताने 5 पदक मिळवलेले आहेत. समोरचा आहे 2024 मध्ये मीराबाई चानूने कोणत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेला आहे. कोणी? मीराबाई चानू यांनी. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन हा कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 12 जानेवारीला. समोरचा आहे भारतीय हवामान विभागाची म्हणजेच IMD ची स्थापना कधी झालेली आहे? तर ती 1875 मध्ये झालेली आहे. कशाची? भारतीय हवामान विभागाची. समोरचा आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश हा कोणता आहे? तर तो आहे भारत. समोरचा आहे
सध्या पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या एस्टेरॉइडचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 887 एलिंडा. समोरचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे देवजित सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी निवड झालेली आहे. कोणाची? देवजित सैकिया. समोरचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रभतेज सिंग यांची कोषाध्यक्षपदी निवड झालेली आहे. समोरचा आहे कोची मेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे? तर ती तब्बल 18 ठिकाणी करण्यात येणार आहे. समोरचा आहे राज्य क्रीडा दिवस हा कधी साजरा केला जातो? तर ते केला जातो 15 जानेवारीला राज्य क्रीडा दिवस. समोरचा आहे यावर्षी भारतीय हवामान विभागाचा हा कितवा वर्धापन दिवस आहे? तर तो आहे 150वा वर्धापन दिन. समोरचा आहे यावर्षी राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तर तो आहे 427वा. कोणता? राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आहे कितवा? 427वा. समोरचा आहे सध्या जगातील किती देशांच्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना म्हणजेच इंटरपोलच्या सदस्य देश आहेत? तर तो 194 देश इंटरपोलचे सदस्य देश आहेत. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिले स्थान हा कोणत्या भाषेचे आहे? तर ते आहे इंग्रजी भाषेचे. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान हे कोणत्या भाषेचे आहे? तर ते आहे हिंदी या भाषेचे तिसरे स्थान. आणि पहिले कोणते आहे? तर इंग्रजी. इंग्रजीचे पहिले आणि आपले हिंदी या भाषेचे जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये दुसऱ्या स्थानी असलेली मॅन्डरिंग ही कोणत्या देशाची भाषा आहे? तर ती आहे चीन या देशाची. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार जगात किती कोटी लोक हिंदी बोलतात? तर 61 कोटी लोक हे हिंदी बोलतात. तरी किती? जगामध्ये 61 कोटी. समोरचा आहे वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या वित्तपुरवठ्याच्या दृष्टीने भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर भारत हा जागतिक स्तरावर तिसऱ्या स्थानी आहे. कशामध्ये? वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये. समोरचा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे झालेल्या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या बोगद्याचे उद्घाटन केलेलं आहे? तर त्याचं नाव आहे झेड मोर बोगदा. झेड मोर बोगद्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कुठं? जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग या ठिकाणी. समोरचा प्रश्न आहे नुकताच जपानमध्ये झालेला भूकंप हा किती रिश्टर स्केलचा होता? तर तो होता 6.9 रिश्टर स्केलचा. समोरचा आहे वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर हे तिसऱ्या स्थानावर आहे? तर भारतात तिसऱ्या स्थानावर आहे पुणे. पुणे हे शहर वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. समोरचा आहे वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीमध्ये पुण्याचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे? तर तो जागतिक स्तरामध्ये 4थ्या क्रमांकावर आणि भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर हे पुणे शहर आहे. समोरचा आहे राष्ट्रीय भूगोल दिवस हा कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय भूगोल दिवस हा 14 जानेवारीला साजरा केला जातो. समोरचा आहे राष्ट्रीय भूगोल दिवस कोणाच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? तो केला जातो डॉक्टर सी.डी. देशमुख यांचा जन्मदिवस म्हणून. समोरचा आहे 2024 सालच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणते आहे? तर ते आहे कोलकाता. कोलकाता हे सर्वाधिक गर्दीचे शहर आहे. समोरचा आहे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह हा कोणत्या कालावधीमध्ये साजरा केला जातो? तर ते केला जातो 11 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये. समोरचा आहे यंदाचा रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम काय आहे? तर त्याची थीम आहे रस्ता सुरक्षा नायक व्हा. समोरचा प्रश्न आहे राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर हा किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? तर तो वर्तवलेला आहे 6.4%. समोरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवलेलं आहे? तर ते 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. कशासाठी? साठा करून ठेवण्यासाठी. समोरचा प्रश्न आहे 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये केंद्राकडून राज्याला कर महसुलातून किती टक्के कोटी
किती कोटी रुपये हे मिळालेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 69,770 कोटी रुपयाचं महसुलातून मिळालेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले कार्बन न्यूट्रल राज्य हे कोणते आहे? तर ते आहे हिमाचल प्रदेश. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 ऑक्टोबर 2022 रोजी कोणते गाव भारतातील पहिले 24/7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केलेलं आहे? तर ते आहे मोढेरा. हे गाव कुठे आहे? गुजरात या राज्यामध्ये. समोरचा आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग म्हणजेच दिव्यांगांसाठी स्वतंत्र सरकारी संस्था स्थापन करण्यास मान्यता दिलेली असून महाराष्ट्र हे दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. समोरचा आहे, भारतीय हवामान विभागाची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1875 मध्ये. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश कोणता आहे? तो भारत देश आहे. समोरचा प्रश्न आहे, सध्या पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या ॲस्टेरॉइडचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 887 एलिंडा. समोरचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्यांची झालेली आहे देवजित सैकिया यांची. समोरचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्याची झालेली आहे प्रभतेज सिंग यांची. समोरचा प्रश्न आहे, कोची जलमेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक मालवाहतुकीसाठी मॉडेलसाठी अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी होणार आहे? तर ती 18 ठिकाणी होणार आहे. आता काय आपण महत्वाचे ऑनलाईनर प्रश्न त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहिला आहे, एडीआर संस्थेच्या अहवालानुसार चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत. समोरचा आहे, ममता बॅनर्जी देशातील सर्वात कमी मालमत्ता असलेल्या मुख्यमंत्री ठरलेले आहेत. समोरचा आहे, इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटमध्ये या अवकाशात 2 उपग्रहांना जोडणाऱ्या देशाच्या पहिल्या मोहिमेची श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. समोरचा आहे, चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन आणि त्या बुलेट ट्रेनचं नाव काय? CR450 ही विकसित केलेली आहे, जिचा वेग ताशी 450 किलोमीटर असणार आहे. समोरचा आहे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने म्हणजेच AICTE 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. समोरचा आहे, सौर पंप योजनेत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. समोरचा आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन झालेलं असून ते अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते आणि ते 2002 साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. समोरचा आहे, सय्यद किरमानी यांनी स्टम्पेड नावाने आपले आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे. स्टम्पेड. समोरचा प्रश्न आहे, गुजरात राज्याने भाषा संबंधी अडचणी दूर करण्यासाठी सुवर प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. समोरचा आहे, 53वी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद केरळने पटकावलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, पुण्यात स्थापित केलेल्या भारतातील पहिल्या मेड इन इंडिया सर्जिकल रोबोटचे नाव काय आहे? SSI मंत्र. समोरचा आहे, दिल्ली सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केलेली असून ज्या अंतर्गत हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाराच्या ग्रंथींना मासिक 18,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. समोरचा आहे, भारतीय रेल्वेने कवच 4.0 ही प्रगत स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली विकसित केलेली आहे. समोरचा आहे, 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत पोखरा नेपाळ येथे पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव हा आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा आहे, सार इनिशिएटिव्ह हे स्मार्ट सिटी मिशनशी संबंधित आहे. काय आहे सार इनिशिएटिव्ह? कशासाठी आहे? स्मार्ट सिटी प्रोजेक्ट संबंधी. समोरचा आहे, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याचं उत्तर आपण टाईप करण्यामध्ये थोडं राहिलेलं आहे. समोरचा आहे, BCCIच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? तर देवजित सैकिया यांची. समोरचा आहे, अंडर 19 वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला आयरा जाधव ठरलेली आहे. समोरचा आहे, 3रे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे.
समोरचा आहे जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. समोरचा आहे भारताने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन विकसित केलेली आहे. समोरचा आहे कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहर जंगलातील वन्यामुळे चर्चेमध्ये आलेलं आहे. ज्या वन्यामध्ये भयंकर आग लागून जीवितहानी आणि भरपूर नुकसान सुद्धा झालेलं आहे. समोरचा आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो येणार आहेत. कधी 26 जानेवारी 2025 साठी हे प्रमुख पाहुणे असणार आहे. समोरचा आहे राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारीला जयंती साजरी केली जाते. समोरचा आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. समोरचा आहे संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील रस्ते विकासाला 2025 हे वर्ष नवी दिशा देणारे ठरणार असून ज्यात मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प आणि ठाणे खाडी पूल 3 यांचा समावेश आहे. समोरचा आहे नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं असून ज्यात पुरुषांचे 20 आणि महिलांचे 19 संघ सहभागी होणार आहेत. समोरचा आहे 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. समोरचा प्रश्न आहे श्री भुवनेश कुमार यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे UIDAI मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. समोरचा आहे भारत आणि सिंगापूर यांच्यात अग्नी वॉरियर 2024 हे सैन्य अभ्यास महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेला होता. समोरचा आहे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं असून त्यांनी 2004 ते 2014 या कालावधीमध्ये 2 वेळा पंतप्रधानपद भूषवलेलं होतं. समोरचा आहे भारताने 2026 मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे. समोरचा आहे लडाखमध्ये भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रसार भारतीने म्हणजे वेव्ज या नावाने नवीन OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. समोरचा आहे दिवित रेड्डी यांनी म्हणजे 8 वर्षाखालील वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिपमध्ये 2024 मध्ये विजय मिळवलेला आहे. तर मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता जेणेकरून तुमच्या मित्रांना पण ह्याचा फायदा होणार आहे.